लोक म्हणतात विसरून जा, पण मनाला डिलीट बटन नसतं ना. म्हणूनच आज आपण बोलणार आहोत भावनिक जखमा कशा भरायच्या आणि त्या भरण्यासाठी 5 आयुष्य बदलणारी सत्य. कोणी काही बोललं की ते मनातून दिवसेंदिवस जात नाही. एखाद्या व्यक्तीने दुखावलं तरी वर्षानुवर्ष झाली तरी वेदना अजूनही तशीच आहे. रात्री झोपायचा प्रयत्न करतो पण जुन्या आठवणी पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येतात. सगळ्यांसमोर हसता पण एकटे असताना कारण नसतानाही डोळे भरून येतात आणि मग स्वतःलाच विचारता, मी इतकी कमजोर का आहे किंवा मी इतका कमजोर का आहे. जर हे तुमच्यासोबत होत असेल तर आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कमजोर नाही. तुमच्या मनात अजून काही भावनिक जखमा भरायच्या बाकी आहेत आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला त्या जखमांमधून बाहेर पडण्याचे, आयुष्य बदलणारे 5 मार्ग नाही तर 5 सत्य सांगणार आहे. कारण कधी कधी हिलिंगची सुरुवात एका सत्यापासूनच होते. एक साधा प्रश्न विचारते, तुम्ही दिवसभर किती लोकांना भेटता, किती जणांबरोबर बोलता, किती जणांबरोबर हसता, पण या सगळ्यात एकदा तरी स्वतःला विचारता का, मी खरंच आनंदी आहे का. कदाचित उत्तर नाही असेल, कारण आपण सगळ्यांची काळजी घेतो पण स्वतःच्या मनाची काळजी घ्यायची राहून जाते. कोणी आपल्याशी वाईट बोललं की आपण गप्प बसतो, कोणी आपल्याला सोडून गेलं की आपण हसत राहतो, कोणी आपली किंमत केली नाही तरीही आपण पुढे चालत राहतो. पण मन सगळं लक्षात ठेवतं. म्हणूनच आपण एखादा शब्द, एखादी जागा किंवा एखादी व्यक्ती क्षणात डोळ्यात पाणी आणते, कारण आपण ती घटना विसरलेलो असतो पण आपलं मन अजूनही त्या वेदनेतून बाहेर आलेलं नसतं. आणि यालाच भावनिक जखम असे म्हणतात. माहितीये, आपण इतकं दुःख मनात का साठवून ठेवतो ते? कारण लहानपणापासून आपल्याला एकच शिकवलं गेलंय, रडायचं नाही, मनाला लावून घ्यायचं नाही, सगळं विसरून पुढे जायचं. आणि आपण तसंच करत राहिलो. रडू आलं तरी आवरलं, दुःख झालं तरी मनातच ठेवलं, कुणीतरी दुखावलं तरी गप्प राहिलो. पण दाबून ठेवलेल्या भावना कधीच नाहीशा होत नाही, त्या मनातच साठत जातात आणि एक दिवस छोट्याशा गोष्टीवरही आपण खूप दुखावतो. रात्री झोप लागत नाही, सतत तेच तेच विचार, कशातच मन लागत नाही आणि मग आपण स्वतःलाच दोष द्यायला लागतो, माझ्यातच काहीतरी चूक आहे की काय. पण खरं सांगू का, तुमच्यात काहीच चूक नाहीये. तुमच्या मनाला फक्त थोडं प्रेम, थोडा आधार आणि थोडी हिलिंग पाहिजे. आपण पाहणार आहोत आयुष्य बदलणारी 5 सत्य. त्यातलं पहिलं म्हणजे प्रत्येक हसणारा माणूस आनंदी नसतो. काही लोक मोठ्याने हसतात कारण त्यांना रडण्यासाठी कोणाचा खांदा मिळालेला नसतो. म्हणून एखादा माणूस ठीक दिसतोय याचा अर्थ तो खरंच ठीक आहे असं नसतं. दुसरं सत्य, वेळ प्रत्येक जखम भरत नाही. वेळ फक्त कॅलेंडर बदलते, मन नाही. 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी कोणीतरी बोललेलं एक वाक्य आजही आठवलं की डोळे भरून येतात. कारण हिलिंग वेळ नाही करत, हिलिंग आपण स्वतः निवडतो. तिसरं सत्य, स्वतःला दोष देणं ही सर्वात मोठी शिक्षा आहे. माझ्यामुळेच झालं हे वाक्य किती वेळा स्वतःला म्हणता. प्रत्येक वेळा चूक तुमचीच असते का? असं नसतं. आजपासून स्वतःला दोष देणं कमी करा आणि स्वतःला समजून घेणं सुरू करा. चौथं सत्य, माफ करणं म्हणजे विसरणं नाही. माफ करणं म्हणजे जे झालं ते योग्य होतं असं मान्य करणे नाही. माफ करणं म्हणजे स्वतःला त्या वेदनेतून मुक्त करणं. कारण राग धरून ठेवला तर जास्त त्रास दुसऱ्याला नाही, स्वतःला होतो. 5वं सत्य, हिलिंग तेव्हाच सुरू होते जेव्हा तुम्ही स्वतःची साथ द्यायला शिकता. एक प्रश्न, तुम्ही सगळ्यांची साथ देता पण स्वतःची देता का? स्वतःशी प्रेमाने बोलता का? स्वतःला माफ करता का? आरशात स्वतःकडे पाहून आज फक्त एवढंच म्हणा, मी तुझ्या सोबत आहे आणि आता तुला एकटं सोडणार नाही. कदाचित हीच तुमच्या हिलिंग जर्नीची सर्वात पहिली पायरी असेल. हा व्हिडिओ संपण्याआधी मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छिते, हिलिंग म्हणजे एका दिवसात बदलणं नाही. हिलिंग म्हणजे दररोज स्वतःवर थोडंसं जास्त प्रेम करणं. आणि लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची व्यक्ती तुम्ही स्वतः आहात.
जर या 5 सत्यांपैकी एक जरी सत्य तुमच्या मनाला स्पर्श करून गेलं असेल तर कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा, हिलिंग. आणि जर तुम्हालाही तुमच्या हिलिंग जर्नीची सुरुवात करायची असेल, मनातल्या जुन्या जखमांमधून हळूहळू बाहेर पडायचं असेल, तर मी खास तुमच्यासाठी एक व्हॉट्सअप कम्युनिटी तयार केली आहे. तिथे आपण इमोशनल हिलिंग, सेल्फ लव्ह, इमोशनल ग्रोथ आणि छोट्या छोट्या हिलिंग प्रॅक्टिसेस एकत्र शिकतो. जर तुम्हाला या प्रवासात मी सोबत हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आजच आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये जॉईन व्हा. कारण काही हिलिंगचे प्रवास एकट्याने करायचे नसतात. मी आहे पूर्वा सांडभोर. पुन्हा भेटूयात एका नव्या इमोशनल हिलिंग प्रवासात. धन्यवाद.